तर गुड मॉर्निंग गायज. आज आहे 23 जुलै 2025 आणि आता वाजलेले आहेत 9 आणि शिव आत्ताशी उठलाय आणि उठल्या उठल्या शिवला फर्स्ट मध्ये आंघोळ घातली आणि शिव कसा उठला माहितीये का? कॉमेडी व्हिडिओ दाखवले त्याला, म्हणजे मी लावले कॉमेडी व्हिडिओ युट्यूबला. उठल्या उठल्या लगेच शिव बघायला लागला कुणालीचे कॉमेडी व्हिडिओज. हा, शिवला लय मज्जा आली, लगेच हसला, लगेच डोळे उघडले. कुणालीचं कॉमेडी कॉमेडी व्हिडिओ नाही का आपण पाहिला आता? नाही, ते कुणालीचं नाहीये. अरे कस काय मग कोणाचं आहे? ते सौरभ जोशी आहे. हा, मग सौरभ जोशीचा भाऊ कोण आहे? छोटा तुझ्यासारखा छोटा छोटा कुणाली. हा, मग बरोबर. कुणाली. हा, तर मित्रांनो आज काय आहे प्रगती शाळेमध्ये? नाही, बुधवार आहे. मग बुधवारी काय असतं? स्पेशल, म्हणजे भाजीपोळी सोडून स्पेशल टिफिन द्यायला लागत असतो शिवसाठी इमॅन्युअल स्कूलमध्ये. तर आपण त्यासाठी देणार आहोत. आपण काल गिफ्ट आलेले शिवला लाडूवाल्यांचे लाडू. कुठले? तर हे. हा, तर हे लाडू आपण शिवला आता स्कूलमध्ये टिफिनला देणार आहोत. आणि हे कोबलेस केक. तर या दोन गोष्टी आपण आज शिवला स्कूलमध्ये पाठवण्यासाठी देत आहोत. तर कसं वाटतंय शिव? वा, व्हेरी नाईस. तर चला फायनली आपण स्कूलला जाऊयात. उशिरा 5 मिनिटं, पण फर्स्ट मध्ये आता जाऊयात. बर, फर्स्ट जाऊयात आता 9 वाजताच. ओके, चलो कम ऑन. अरे बापरे, खतरनाक आहे मग तर लई काम. त्याच्यामुळे आता फास्ट मध्ये जाऊयात, आहे ना? ठीक आहे, म्हणजे उशीर नाही होणार. ये चलो कम ऑन. तर आता स्वेटर घालूयात छानपैकी, म्हणजे शिवला थंडी नाही वाजणार. आज खूप थंडीचं वातावरण आहे मित्रांनो, खूपच थंडी वाजत आहे. बापरे, मग सर्दी कस काय होती मग तुला? हा, अरे बाप. फायनली शिवाजीराजे यांचं उरकलेलं आहे आणि शिवाजीराजे चाललेले आहे शाळेमध्ये. चलो आता हे करूयात, बटन बंद झालेले आहे, चार्जिंग फुल. आणि शिवाजीराजे आपले काढत आहे चार्जिंगचं पिन. वाव, किती छान काढतायत, पद्धतशीर निघते बाळा. वा, व्हेरी गुड. द्या आता आपण चार्जर काढून ठेवूयात. कसं काढायचं का? आणि या बॉक्स मध्ये ठेवलेला आहे चार्जर. हांजी, आणि आता निघालेलो आहे आपण. तर आता गाडी करूयात चालू. हा, काय कसं काढायचं? बरं ठीक आहे, चला उशीर झाला. हे गायज, गुड मॉर्निंग. आणि आपण आता आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेलो आहे आणि आता आपल्याला पाण्याचे टँक भरायला लावायचे आहे. आणि आता वाजलेले आहेत 10:54, म्हणजे 11 वाजलेले आहेत. तर आज खूप उशीर झालेला आहे. तर आता स्पीकर पण थोडंसं चार्जिंगला लावूयात, रात्री लावला नव्हता. आणि टाकी भरायला लावूयात इकडे ओपन करून. पाईप वगैरे लावलेला आहे आणि आता चालू करूयात कॉक. तर आता अर्ध्या तासामध्ये बंद करूयात परत. फायनली चार्जिंगला लावलेला आहे स्पीकर. तर आपल्या वॉशिंग मशीनचं पाणी लिकेज झालेलं होतं, त्यामुळे पूर्ण बेड खाली पाणी आलेलं होतं मित्रांनो. 2 दिवसापासून हे झालं होतं, प्रगतीने मला आत्ता सांगितलं. तर आता मी बघितलं चेक करून वॉशिंग मशीन बाजूला घेऊन, तर खाली पाणी याच्यातनं सांडत होतं. हा आपला इनलेटचा पाईप आहे. या पाईपांमध्ये काय होत होतं, हा आपला इनलेटचा पाईप आहे आणि हा इकडे कनेक्ट असतो. तर हा उघडून बघितला तर याच्यामध्ये एक जाळी असते. तर ही जाळी याच्यामध्ये शेवळ अडकलेलं होतं. तर बऱ्यापैकी काढलेलं आहे, थोडं किंचित आहे शिल्लक, पण पूर्ण अडकलेलं होतं. तर ते काढलंय पूर्ण. पाणी बहुतेक आतमध्ये जात नसेल, तर आता थोडं राहिलं ते पण काढू. आणि याच्या आतमध्ये अजून एक जाळी असते,
तर याच्यात पण अडकलेलं होतं, हे पण काढलंय. तर आता पाईप कनेक्ट करून आता चेक करून बघू. आता मला वाटते लिकेज होणार नाही आहे. चालू करून बघतोय. केलं का चालू? हां, आता ही वायर कन लावून चालू कर. काहीच नाही होत. कर कर चालू. बटनाला नसतं करंट वळा. कर चालू मशीन, म्हणजे पाणी खेचल ती. तर आता मशीन चालू केलेली आहे आणि आता पाणी ओढायला चालू केलेलं आहे. तर आता बघूयात पाणी गळते का काय. तर नाही गळते, आता पाणी गळत नाहीये. याचा अर्थ आपलं काम सक्सेसफुली झालेलं आहे. मित्रांनो, आता आपण नाश्ता म्हणून सीताफळ खाणार आहोत. आणि सीताफळ खूप चांगलं असतं. एक वर्षातनं जो सीझन असतो सीताफळाचा, त्या दिवसामध्ये तुम्ही नक्की खात जा मित्रांनो. कारण सीताफळ खाणं हे खूप छान असतं. मिळत नाही काही काही लोकांना खायला, काही काही लोक विकत घेऊन खातात. पण आपल्याकडे झाडं आहेत म्हणून आपण छानपैकी आता घरी खाणार आहोत. आणि मी पण पूर्ण 1 वर्षानंतर आता सीताफळ खातोय मित्रांनो. तर पाहू शकता किती छान असं सीताफळ आहे. एकदम छान असे डोळे उघडलेले आहेत. हे जे लाल 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 भाग आलेला असतो याला म्हणतात डोळे उघडणे, म्हणजे पिकतं. म्हणजे हे पिकलेले सीताफळ आहेत. हे जे पांढरं पांढरं आणि लाल 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 दिसते मध्ये मध्ये एका आब्यामध्ये, तर ते डोळा उघडलेला आहे म्हणजे पिकलेला आहे. तर पाहू शकता किती छान असं सीताफळ आहे आणि खूप बिया आहेत त्याच्यामध्ये. तर त्या बिया आपण खाता खाता बाजूला काढून मस्त सीताफळाचा आनंद घेऊयात. तर वाव, खूप छान सीताफळ आहे मित्रांनो, स्वादिष्ट आहे. या बिया त्याच्या, आणि या बिया तुम्ही शेतामध्ये किंवा कुठे लावल्या तरी त्या उगवतात आणि सीताफळाचं झाड तयार होतं मित्रांनो. आणि जास्त दिवस लागत नाही सीताफळ याला, खूप फास्ट आहेत. आणि हे पहा, अजून सीताफळ आहेत आपल्याकडे. आणि हे तर खूप फ्रेश फ्रेश सीताफळ आहेत. पाहू शकता किती छान असं सीताफळ आहे, एकदम मस्त. आणि डोळे उघडलेले आहेत म्हणजे पिकलेलं आहे. खूप छान असं सीताफळ आहे मित्रांनो. आता 1:15 वाजलेले आहेत आणि आता थोडीशी भूक लागलेली आहे, म्हणून आता आपण खिचडी खाऊयात. म्हणजे ही चिकन बिर्याणी आहे खरं तर. याच्यामध्ये चिकन टाकलं होतं आपण, तर रात्री बनवली होती. तर आता मस्त छानपैकी गरम करून खायला लागलेलं आहे. आणि आता 15 मिनिटांनी शिवला आणायला जायचं आहे. 1 वाजता सोडणार आहेत, कारण आज 9:15ला शिव शाळेत गेला आहे, म्हणून आज पनिशमेंट आहे त्याला. दुपारी 1 वाजता सोडणार आहे. 12:30ला सुटतो, पण आता अर्धा तास उशिरा सोडणार आहे मित्रांनो. आणि आता आपण निघालेलो आहे शिवला आणायला. मित्रांनो, आता आपण टेम्पोमध्ये चाललेलो आहे वडगाव शिंदे येथे पाणी द्यायला. आणि शिवला आपण जाता जाता घेऊयात शाळेमधून, आणि तसंच वडगाव शिंदेमध्ये पूर्ण ठिकाणी पाणी देऊन सगळे कस्टमर करून कंप्लीट करून मग घरी येऊयात. तर चला. तर मित्रांनो, शिव पहा खेळत बसलेला आहे घसरगुंडी. मित्रांनो, पाणी देणं चालू केलेलं आहे आपण वडगाव शिंदेमध्ये, आणि शिवला पण घेतलेला आहे. छानपैकी शिव गाडी चालवतोय. नको चालू करू बाबा. हा, व्हेरी गुड. प्रगती टेम्पो आपला पुसून घेत आहे स्वतः मनाने. तिला आपण काही सांगितलेलं नाहीये, पण ती स्वतःच पुसत आहे. आणि किती मनाने पुसते बघा. हे गप्रे, येड्याचा बाजार. व्यवधान पैदा करने गेम दाखवतो काय तुझी करून. पहा किती आनंदाने आपला टेम्पो पुसत आहे, आणि एकदम छान असं स्वच्छ करते. तिला स्वच्छतेची खूप आवड आहे मित्रांनो, त्याच्यामुळे खूप छान असं टेम्पो स्वच्छ करत बसले. तर मित्रांनो, आपला ड्रायव्हर आलेला आहे आणि म्हणतो आखाड द्या, आणि शिव बसला इथं गेम खेळत. शिव, तू कोणती गेम खेळतोय दाखव. हा, काय निशू भाई. आणि आपला ड्रायव्हर म्हणतोय उद्यापासून मी येतो. त्याला म्हणलं ये, मग येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे.
पांढऱ्या शर्टवाला आपला ड्रायव्हर ये म्हणलं. मग म्हणतो आज आखाड द्या, मग उद्या येतो. म्हणलं ये तर पहिला मोबाईल घेऊन ये म्हणलं मी दिलेला पहिला. नाही बोलत. हां नाही काय होत. आजचे दिवस येतो, गाडी भरून ठेवा. पेमेंट हप्त्याला का? हप्त्याला द्यायला लागत. तू व्यवस्थित केलं ना तू बरोबर हातात देतो पाहिजे. 3000. नाही हा वय नाही 3000. तुला 3 नाही 5 देतो, पण तू मला असं नाही धोका द्यायला की म्हणून नाही. भरली टाकी बापू. नाही बंद कर रे निलेश. हा? बंद कर ना कॉक. 5 देत आहे का? हो देतो, पण कॉक व्यवस्थित. बंद करते ना खालून. कधी मला 1 महिना कंटिन्यू व्यवस्थित करून दाखवायचं. तर मित्रांनो आपली टाकी भरलेली आहे आणि आता कॉक बंद करायला लावलेला आहे निलेशला, आपल्या ड्रायव्हरला. आणि प्रगतीचा अजून पुसणं चालूच आहे आणि टाकी ओव्हरफ्लो झालेली आहे आणि शिव बसलेला गेम खेळत. काय बघ त्या गाडी किती रंगवलीवर आहे. मला वाटतं कलर होता. आता कुठं चालला? हॉटेल बंद आहे काय? त्याने बंदच केला का? संध्याकाळी नाश्ता. मग आज बंद केलं का? पेमेंट कधी? संध्याकाळी. संध्याकाळी नाश्ता 2-3 दिवस. आज बंद केलं? मग आज सकाळी उघडलंच नाही का? उघडलं बा 12:30-1 वाजता. आणि परत मग काय म्हणलं बंद करतो. मग हॉटेलचं सामान वगैरे त्यांची आबच आहे. हो. नाही म्हणजे आता हॉटेल बंद करायला म्हणलं की कल्याण आबाचं आहे, ज्या मालकाचं हॉटेल आहे त्याचं सामान आहे. ते नाही का कल्याण आबा माहिती? हो म्हणते त्याचा विषय नाही रे. त्याचं त्यांचंच आहे, त्यांनी फक्त चालू आहे घेतलं. त्यांचं ते चालू आहे. सगळे माय म्हणायचं, भांडे बिंडे सगळे ते भांडे बिंडे इथं नाही का असं म्हणाले. नाही आता हे श्रावण महिना एवढा बंदच करतो फक्त, बस बाकी नाही. नाही श्रावण महिना नाही. आजचे दिवस फक्त. होय भाऊ बरोबर आहे का नाही? हा. किराणा सगळं त्याच्यातला मसाले असते की नाही? आता ते त्यांचं बघून घेऊ. आपल्याला काय करायचं? होय भाऊ. मग काय घरी खातील. ₹1000 अरे द्यायचे. बाबा तुझ्या गाडी 5,000 का ते हप्त्याची म्हणली का? मग काय हप्त्याला? नाही हप्त्याला हप्त्याला पडले पाहिजे 5,000. महिन्याचं म्हणत असन ती. हा? महिन्याचं म्हणले असन. हप्त्याला कसं आहे, हप्त्याला काय आपल्याला महिन्याची ₹1,00,000 काय? महिना आहे 5,000. का? मला सांगतो ₹1,00,000 महिना आहे का आपल्याला? मग ₹1,00,000 महिना असताना तर मी आता 5,000 भाऊ हप्त्याला हे काय दिले. बोलते? मला ₹1,500 द्या हप्ता. हिशोब बरोबर एका टक्के डायरेक्ट देत जात. हा? हिशोब क्लिअर असला हा, ना तर बरोबर. मला परवडन, नाही तर नाही परवडत. चालतं. असं येतो उद्या पण. हा, ये हा? श्रावण पाहिजे तेवढं. श्रावण कशाला बंदच करून टाकणार. आजचे दिवस भाऊला माहिती आहे की तिथं आता किती पब्लिक होती. हो. 90 क्वार्टर नाही म्हणले मी. आजचे दिवस एन्जॉय म्हणून. आखाडाचा शेवटचा दिवस आजचा आहे का ना? भाऊ आता काय दिसते आता ते. आता भाऊ काय आखा देईन, भाऊलाच काही घंटा नाही खायला. आता चाललोय ट्रिप मारायला. सकाळपासून भाऊ घरीच आहे. सकाळपासून काल म्हातारीला दवाखान्यात नेलं. काल भाऊ दिवसभर पुण्यात पडला. भाऊ काल दिवसभर गाडी बीच होती. दिवसभर याच्या आधी नेलं तर दवाखान्यात काल. काय द्यायचं ते आता. आणि भाऊ उचलून भाऊ येते बरं. सकाळपासून भाऊ जेवला नाही, स्वयंपाक केला नाही, माहितीये का? काय भाऊ तुम्ही नका बोलू. हो ताई अहो, अहो. तुम्ही बोलूच नका. भाऊ काय दिसते ते. तू काय गेम खेळत बसलाय? गेमच खेळतो का दिवसभर? धूळ आली होय. मग आता साफ केलं, धूळ तर येणारच ना बाळा. साफ केलंय बघ सगळे दिसते गाडी भरून ठेवा. हा? तू जर रेग्युलर केलं तरच मी तुला पद्धतशीर देईन.
रेग्युलर पाहिजे पण मला असं नाही दर सोड नाही करायची. नाही दर सोडणार आता दर सोड केले तर मग नाही देऊ. पाहिजे तू बघू कसं करायचं ते, बघू कसं करायचं. तू पहिलं आहे ना रेग्युलर कर, मगच मी बघल कसं करायचं. काय तू आधी रेग्युलर कर, कळलं का? आधी रेग्युलर कर, ठीक आहे. आता लोगावला आणि थोडंसं अर्ध वॉटर पार्क राहिले. काल अर्ध केलं, आज अर्ध राहिले. तर बघू जमलं वॉटर पार्कला तर वॉटर पार्कला, नाही तर लोगावलाच जातो. हरणतळे वगैरे घेते. हा उद्या कर ना, उद्या वॉटर पार्क केलं तरी चालते. हा हा फसवणार नाही बर. त्या दिवशी काय म्हणलं मी येत नाही. हा हा आलो का? आला आला. काय टेन्शन नाही. ते 2 कारण म्हणजे हा अवघड आहे. काय बोल जर बाळा उद्या गाडी बनवतो सकाळी 6-6:30 नक्की नक्की. हा रेग्युलर हा फिक्स मध्ये. फिक्स रेग्युलर म्हणजे परत सोडायचं नाही मध्ये. नाही सोडलं तर मग परत नाही घेणार मी तुला. आता नसेल. सोडल्यावर परत नाही घेणार. आता नसेल. हा सोडायची तर दारू सोड, पण ते दारूचा विषय सोडायचं तर दारू सोड, नाही, पण गाडीचा धंदा सोडू नको. दारूचा विषयच नको. मी फक्त आजचे दिवस एन्जॉय म्हणून नंबर 1ची ते नाही. नंबर 1 हप्त्याला भाऊ किती नाही. तू जर रेग्युलर कर, पहिलं रेग्युलर जर केलं तर मग मी तुला ठरवतो. तर आत्ता ठरवायला काय होते, आत्ता जर ठरवलं तर मग परत लपड होते. त्यापेक्षा आहे ना 1,500 पण तू रेग्युलर काय रे. बरं ये रेग्युलर ये. हा रेग्युलर ये, ठीक आहे. बनवून ठेव गाडी सकाळी 6-6:30 चालते. मोबाईल घेऊन ये. मोबाईल घेऊन येतो. हा चालते. त्याच्यात बियाणेच पण पहिलं तू नीट तर करू. अँड्रॉइड मोबाईल काय कर, तू पहिला जिओचा मोबाईल तुला दिलेला आहे ना, तू आण, ते आणतो. त्याचा स्पीकर बिकर नीट करू आणि मग त्याच्यात साधा बॅलन्स टाकता येतो. नाही ते नाही जमत. साधा बॅलन्स येतो त्याच्यात. अँड्रॉइड मोबाईल आहे काय तेव्हा 300चं लागेल तेव्हा 300 अरे कट करून 300. घ्या. हा बरं मग घेऊन ये. बरं घेऊन त्याचं ये. सिम कार्ड आहे. बरं घेऊन ये. 300चा बियाणेच लागेल काय तेव्हा 299 रुपयाचा. हा पण तू रेग्युलर केलं तरच नाही, येतो भाऊ. हा. फसवत नाही आता. हा. आता डायरेक्ट फिक्स. हा उगाच आता काम करायचं नाही. हा ते बंद करून टाकलं होतं. चालते. ते ये. म्हणलं आता कधी देतो म्हणलं पेमेंट संध्याकाळी हम्म. 2-3 दिवसांनी. बर चालते गाडी बनवतो. चालते. बंद प्यायची खायची नाही अजिबात. प्यायची नाही, खायची बंद- नाही. गाडीवर अजिबात नाही पाय पाहिजे. पडतो भाऊ. पडू हा? नाही नाही पडू ठीक का आहे. मी? नाही राहू दे राहू दे हा. राहू दे. आशीर्वाद आहे माझा हा. तुझ्या पाठीशी कायम. फक्त व्यवस्थित कर, ठीक आहे. येतो उद्यापासून. चालते ये. फसवत नाही. हा हा चालते. उद्यापासून. तुमची शपथ भाऊ. ठीक आहे बाळा, ठीक आहे. चालते चालते चालते. ये बाळा ये, उद्या ये. 6-6:30 वाजता येतो. गाडी चालते. बनवून ठेवा. हा हा चालते चालते. तर मित्रांनो आता वाजलेले आहेत 2:45 आणि आपण निघालेलो आहे पाणी द्यायला लोगावला. आणि शिव आता शाळेतून आला तर तेव्हापासून टेम्पोमध्येच बसलाय गेम खेळत. खाली पण उतरला नाही बघा, बॅगसुद्धा गाडीतच आहे. आणि प्रगती आता उरकून बिरकून जेवण बिवण करून मस्त खाली आलेली आहे. आणि आता तुम्ही सांगितलं होतं ना लवकर घरात चल, आता बस काहीच देणार नाही. किती वेळ आवाज येतो. आणि आता नुसता केक खाल्लाय बरं का त्यांनी, तो का आपण ते गिफ्ट मध्ये आलेला दिलेला. आणि शेंगदाण्याचे लाडू पण नाही खाल्ले. आवडलं नाही म्हणते मला. तर फायनली आपण निघालेलो आहे. जास्त ते गोड आहे. जास्त गोड आहे म्हणून शिवने खाल्ले नाही, कारण शिवचे दात दुखतात ना, त्याचं किडले ना दात त्याच्यामुळं. तर आपण आता पडलेला आहे स्पीकर. फायनली आपण निघालेलो आहे लोगावला. आणि जमलं तर अर्धा वॉटर पार्क घेऊयात, बघूयात कसं होतंय पॉसिबल ते. आपण आता अन्नपूर्णा मेसवर पाणी देत आता लोगावला चाललेलो आहे. आणि ते रोडचं काम चालू आहे पाहू शकता. आणि शाळा सुटलेली आहे मुलांची.
शिव काय गेम खेळायचं सोडा ना, लय गेम खेळत बसतो आहे ना. मित्रांनो आपल्याकडं गाडीमध्ये इनबिल्ट टेप नाही आहे, त्याच्यामुळे प्रगतीने आता आपला जो ब्लूटूथ स्पीकर आहे तो इथे ठेवलेला आहे बॅगमध्ये. तर त्याचं आता गाणं आपण ऐकत बसलेलो आहे FM वर, आणि शिव नुसतंच गेम खेळतोय. कोणती? इंडियन बाईक. आता कीर्ती कॅस्टल येथे पाणी द्यायला चाललेलो आहे मित्रांनो. चरत बसलेले आहेत कीर्ती कॅस्टल मध्ये, आणि आपण आता आलेलो आहे कीर्ती कॅस्टलच्या आतमध्ये. आणि खूप छान बंगले आहेत इकडे, रो हाऊस. इकडे सर्व प्रकारचे प्राणी राहतात मित्रांनो, सर्व म्हणजे एकदम सर्वच प्रकारचे. तर आपलं कीर्ती कॅस्टलमध्ये पाणी देऊन झालेलं आहे. तर तिकडे वॉल कंपाऊंडचं काम चालू आहे, त्याचे लोक राहतात तिकडे. आणि इकडे आधी लोक राहत होती ती, तर ते आता गावाला गेलेले आहेत. तर हे नवीन लोक आहेत, ते पाणी आपलं घेतात. आणि आपण आता निघालेलो आहे. आणि हे लोक बघा किती छान मस्त आरामशीर आयटीत बसलेले आहेत. आणि प्रगती त्याच्यामध्ये ती वाफेची गोळी त्याच्यात ठेवून वाफ घेते, कारण तिला खूप सर्दी झाली. आणि आता आपण फायनली निघालेलो आहे लोहगावला. बरं घेऊया. ओके ओके. पण आता नवीन रोडने चाललेलो आहे, जो आपल्याला माहित नाहीये. तर आपण ट्राय करून पाहूयात हा रोड लोहगावच्या दिशेला निघतो की नाही. इकडे घरं वगैरे चांगली आहेत छानपैकी, आणि खूप निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो इकडे. आमच्या वडगाव शिंदे भागाकडे तुम्ही कधी आला ना, तर तुम्ही खरंच खूप प्रसन्न वाटेल तुम्हाला. तुम्ही सर्वांनी एकदा नक्की व्हिजिट करा वडगाव शिंदे भागाला. खूप छान असं क्लायमेट असते इथं मित्रांनो, एकदम मस्त वाटतं. थोडासा खराब दिसतोय रोड, तरी बघूयात गाडी जाती का नाही जाती. जाईल गाडी, जायला काही प्रॉब्लेम नाहीये. गाडी जाते आरामात. आता आपण इतक्या खराब रोडने येतो, दगडाच्या मोठ्या. हे तर काय किरकोळ आहे. झेंडा किती छान वाटतोय बघा मित्रांनो. चाललेली आहे व्यवस्थित पद्धतशीर गाडी. आणि इकडे कंपनी आहे काहीतरी, माहित नाही कशाची आहे. आणि इकडे पण झेंडा आहे आतमध्ये. आणि खूप मोठं प्लॉटिंग आहे मित्रांनो या साईडला. फक्त थोडासा इथून गाडी चढायला प्रॉब्लेम आहे, पण उतरायला तसं आरामात उतरते गाडी. आणि इकडे ही कशाची कंपनी माहित नाही. अशा पद्धतीचा रोड आहे बघा मित्रांनो. खतरनाकच रोड आहे तसं बघितलं तर. पण आता जाऊयात, आपण आलोयच तर रोड तरी माहिती होईल आपल्याला नवीन कशा पद्धतीचं आहे ते. हा, तर आरामात गाडी आपली आलेली आहे. आणि आता हा बघा किती उंच रोड, इकडून वर चढायचा. आणि आता आपल्याला स्ट्रेट जायचं इकडनं. This hour is brought to you by BigLife.com. Lifestyle via entertainment, travel, finance या Big Life पर content है सबसे smart. वा वा वा, रोड तर चांगला आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण किती भयंकर दिसते बघा ना इथं. अक्षरशः बोगदा झाल्यासारखं वाटतंय. आणि किती छान वाटतंय बघा. हो, लय भारी लय भारी, एक नंबर. वाव, क्या चुप रहूं. विहीर खूप छान मोठी विहीर आहे. क्या बांबूची झाडं आहे तिकडे खूप छान अशी. आणि इकडे बघा किती छान असं कमळाची फुलांचं छान असं ओढा आहे. ओढा पण किती छान असं कमळाचे फुलांचं, अजून कमळाची फुलं आलेली नाहीत, पण छानपैकी नंतर येणार आहेत त्याला फुलं. हा, गणपती पिरियड मध्ये येतील. आता गणपतीचा पिरियड जवळच आलेला आहे, तर आपण पाहूयात नंतर कमळाची फुलं उगवल्यावर परत आपण इकडे येऊन व्हिजिट करूयात. तर इकडनं टर्न आहे आणि इकडे एक रोड आहे. तर आपल्याला कुठं जायचं बघूयात आपण. तर इकडे हा, इकडनं रोड पुढे निघतो वाटतं. तर इकडे बघूयात काय आहेत, कंपनी आहे का काय, म्हणजे आपल्याला कस्टमर तरी मिळते. ते बंद कर ना ते स्पीकर.
तर इकडं खूप मोठा मोर आहे बघा मित्रांनो. वाव, किती छान. पिशवी बघ ना पटकन, कसलं भारी मोर. अरे बघ ना इकडे पुढे ना, भिंतीवर बघ ना, भिंतीवर बघ ना. वाव, किती छान मोर आहे बघ. वाव, किती छान मोर आहे मित्रांनो. सुंदर असा मोर आहे आणि केव्हा तुम्ही पाहिलं नसेल. वाव, खूप छान आहे, खूप छान. वा, क्या बात आहे. त्याची पिसं बघ ना कशी पडायला लागल्यासारखी झाली आहे ना, पिसं पडायला लागल्यासारखी. आणि मग आपल्याला काय घेणं, काय घाबरायचं. आपण मोराचा व्हिडिओ काढते ना. खूप छान मोर, किती छान असा मोर आहे बघा. आणि शिवनी पण पाहिलं. शिव कसा आहे मोर? शिव मोर कसा आहे? शिव मोर कसा आहे तुझ्या? तर वाव, किती छान चाललेलं आहे. एक नंबर, डवलत डवलत चाललेलं आहे. आणि पाऊस यायच्या वेळेला मित्रांनो तो पिसारा उघडत असतो. वाव, किती छान आहे. मोठा पिसारा आहे. खूप छान, खूप छान. प्रगती स्पीकर बंद कर ना, त्याचा आवाज मग आपल्या युट्यूब चॅनलला हे होतं ना, प्रॉब्लेम येतो ना. ह्याचा आवाज नसावा गाण्याचा. बंद कर. हा, बुडून जरा पाहू शकता मित्रांनो मोर किती छान आहे. आणि मस्त खात बसलेला आहे. मग ते खूप लयला बुडणार आता. वाव, खालचे पीस सगळे खराब झाले त्याचे. आता मित्रांनो माझ्याकडे छान असा कॅमेरा जर असता ना आणि चांगला मोबाईल जर असता ना तर इतकं छान शूटिंग निघालं असतं की अक्षरशः. वाव, वरचा छान आहे, खालचा खात झाला. कारण ते लोळू लोळू सगळे पीस गळाले त्याचे. अच्छा, तुटले सगळे पीस खाली. मस्त मोर आहे रे. शुभ असते मोर बघणं. हो, श्रीकृष्णाचं प्रतीक आहे म्हणून श्रीकृष्णानं डोक्यावर लावलेलं आहे हे मोराचा पीस. अच्छा, विठ्ठलाच्या पण आहे. तर नवीन रोडला आपण आल्याच्या नंतर आपल्याला खूप चांगला फायदा झालेला आहे मित्रांनो. खूप छान असा मोर बघायला मिळालेला आहे. कितीतरी वेळ थांबतोय तो, नाहीतर 5 मिनिटं पण थांबत नाही. आणि गाडी असेल तर पळून जात असतो, पण आता किती छान, त्याला काहीच टेन्शन नसल्यासारखं बसलं. कंपनी जवळ असल्यामुळे त्याला सवय झाली. हा, त्याला आवाजाची सवय झालेली आहे. कारण ही जी कंपनी आहे ना या खूप जवळ आहे ही. आपल्या डोंगरातले ना इतके म्हणजे सेन्सिटिव्ह आहेत, ते नुसता असा अंदाज जरी आला माणसाचा ना तर लगेच सोडून जातात. पण हे कसं आहे, हे कंपनी जवळ असल्यामुळे तो थांबला, त्याला काही वाटत नाही. तो खूप जुना आहे. आणि प्रगतीला आता खूप फ्रेश वाटत असन. प्रगतीची सर्दीच पळून जाणार आहे आता. असं वाटतंय तर मोरानं वरती 2-3 पीस दिले तर लई बरं होईल. ते देत असतं, तिथं पडले पण असतील. पण आता दिवाळीच्या पिरियड मध्ये पडतात, दिवाळीच्या पिरियड आता नाही पडणार. किती बी काही शिवला काय झालं? दिवाळीच्या पिरियड भूक लागली ना, आउट होतोय. तुला गेमच पडलेलं दिसते. आउट होते म्हणजे इंडियन बाईकचं. म्हणून जास्त गेमच्या आरी जाऊ नये बाळा. असं आउट झालं की माणसाला टेन्शन येतं. हा, चला बाय बाय. मला तर जावंच वाटणार. अरे बाबा, धंदा आपला 4 वाजता गाडी काढली नाही बाहेर व्यवसाय. तरी पण मला ह्याची लई आवड आहे. व्हिडिओ काढण्याची खूप आवड आहे. सुरुवातीपासून खूप आवड आहे. म्हणून मी युट्यूबला खूप सारे व्हिडिओ बनवत असतो. तुम्ही काम करा, कॅमेरामॅन व्हा. कॅमेरामॅन नसतं व्हायचं, आपण आनंद घेत घेत व्हिडिओ काढायचे असतात. कॅमेरामॅन होऊन आपल्याला काय करायचं? किती वेळचा बसला, किती चांगला बसला. लय भारी रे. पहिल्यांदा एवढा माझ्याकडे कॅमेरा नाही रे चांगला. चांगला ह्याच्यावर दिसत नाही ना क्लिअर बाळा. ते दुसरा सॅमसंगचा मोबाईल असता ना 200 झूम एक्स, त्याच्यावर इतका भारी दिसला असता ना मोर. पळायला त्याचे पीस पडायला लागलेत है ना. नसत पडत आता दिवाळीच्या पिरियड.
ते फक्त आता ते गळायले कसे आपलं साड्याच्या गळ्यावर कसे होतात तसं होते. आत्याने जर पाहिलं असतं ना आता इथं लय भारी वाटलं असतं तिला, एक नंबर वाटलं असतं. चला मित्रांनो, फायनली आपण जाऊयात. मोर तर खूप छान बसलेला आहे, त्याला काही टेन्शन नाहीये, पण आपल्याला आहे आपल्या धंद्याचं टेन्शन. त्याच्यामुळे आपण आता निघूयात, गाडी स्टार्ट करूयात आणि आपलं हळूहळू त्याला हळूहळू पण पाणी पोटा देत पाण्यासाठी देत जाऊया. फिरावं लागतं माहितीये का. त्या मोराला पण बिचारायला पोटा पाण्यासाठी दिवसभर फिरावं लागते, परत रात्री झाडावर बसावं लागते. त्याला बी बिचारायला परमेश्वरानं लावलेलं असतं प्रत्येकाचं. आणि दिवसभर कुत्रे लांडगे त्याला वाघ किती त्रास आहे माहिती का? याच्यापासून त्याला संरक्षण करण्यासाठी त्याला पळावं लागतं. किती म्हणजे नजर त्याला पण ठेवावं दुश्मन आहेत, लागतं. त्याला पण कॉम्पिटिशन आहे. तिथं तर जाऊ द्या. फायनली चला, त्याला पण गाडी किती- स्टार्ट केलेली आहे हे बघ ते. आणि आपण आता निघालेलो आहे लोगोला पाणी द्यायला. बाय 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 पिकॉक. अरे शिवला नुसतं गेमचं पडले रे देवा. वाव, इथं ब्रिज बघ किती भारी. हे ब्रिज बघ मजबूत आहे ना, पण मजबूत आहे ना ब्रिज हा. आपण तर चाललोय, पण मला वाटत नाही पुढे रोड आहे म्हणून. चालले कसे तुम्ही? बरं बघूया. हे बघ इथं कमळाचं हे झाड, पण आता ही ट्रक येते म्हणल्यावर मजबूतच असेल आहे ना रे. वाव, किती छान आहे. फायनली आपण आलेलो आहे आणि कसलं भारी वातावरण आहे. हा, नाही चालू काय नाही चालू, बघूयात ना आपण. असलं तर ठीक, नसलं तर परत जाऊयात माघारी दुसऱ्या रोडनी. तिथं नाही बाबा, तिथं चुकले. आहे हे का. हा, भेटला फायनली, रोड मिळालेला आहे आणि सरळ आपण करत राहिले ना सगळं होतं. हा, म्हणून म्हणते तर इकडं पाईपाची फॅक्टरी आहे मित्रांनो. हे बघा, पाईप भरायचं काम चालू आहे. प्रयत्नार्थी परमेश्वर. आणि छानपैकी मोर वगैरे बघून आपल्याला नवीन रोडने आपल्याला मार्ग सापडलेला आहे आणि आता या मार्गाने आपण सरळ बाहेर निघालेलो आहे. तर पाईपाची फॅक्टरी बघा कशी आहे, पाहू शकता. आणि कोणी विचार केला असेल का इकडे एवढ्या छान अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये पाईप कमळाची फुलं पण आले तिथं. आले का फुलं? हो. वाव, बघूयात 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 बघूयात. रिवर्स रिवर्स रिवर्स. तर इथं कमळाची छोटे छोटे कळ्या आलेल्या आहेत मित्रांनो. आता ह्या मोबाईल मध्ये दिसणार नाही, एवढं स्पष्ट मोबाईल नाही. तुम्ही मला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र सगळ्यांनी करा. जेवढं तुम्ही जास्त मला सपोर्ट करसाल ना, तेवढं मी भारीतला कॅमेरा घेईल आणि मी सगळं व्हिडिओ शूट करून तुम्हाला सगळं दाखवेल. सर्व निसर्गरम्य वातावरण तुम्हाला सगळं शेअर करेल. फक्त तुम्ही जास्तीत जास्त मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो पाहू शकता इकडे लांडोर बसलेले आहे. लांडोर याचा अर्थ ते मोराची बायको असते. हे बघा, हे जे दिसते ना, हे चालत चाललेली, त्याला लांडोर म्हणतात. म्हणजे मोरच आहे तो, पण ती मादी आहे बघा, चाललेली आहे हळूहळू 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 हळू. आणि तिला पिसारा नाही म्हणून तिला लांडोर म्हणतात, कारण ती मादी आहे. वाव, किती छान. हळूहळू 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 पुढे चाललेली आहे आणि पाऊस आलेला आहे मित्रांनो, हलका हलका. तर मला असं वाटतंय या हलक्याशा पावसामध्ये आता त्या मोराने पिसारा फुलवलेला असेल, पण आपण आता पुढे आलेलो आहे, त्यामुळे आता परत मागे जायचं नाही आपल्याला, कारण आपल्याला पाणी द्यायचं. होऊ शकता हलका हलका पाऊस आलेला आहे आणि आपण आता सरळ स्ट्रेट लोगावच्या दिशेला चाललेलो आहे. रोड तर फक्त खडी टाकलेली आहे मित्रांनो इथं, म्हणजे रोड लय डेंजर आहे. आपल्याला वाटत होतं रोड चांगला असेल, पण रोड जरा खतरनाकच आहे. दगडं आहे, दगडं सगळी. पण तसं आपली गाडी व्यवस्थित चाललेली आहे, चढायची आहे व्यवस्थित, तशी काय अडचण नाही येते. पण खतरनाकच रोड आहे हा अख्खा. एकंदरीत दगडीच आहेत सगळी. असं डांबरीकरण असतं तर काहीच नसतं वाटलं, पण हे सगळं खरबुडीत खराब रोड आहे. पण फायनली आपण लोगाव रोडला कनेक्ट झालेलो आहे आणि पाहू शकता आपण कीर्तीमधनं बाहेर पडून लोगाव रोडला कनेक्ट झालेलो आहे आणि खूप जोराचा पाऊस येत आहे आता. आणि आपण आता या कॉलेजच्या आणि ह्या ससून हॉस्पिटल नवीन जे होत आहे त्याच्या
दिशेने आता लोगाव रोडला कनेक्ट झालेलो आहे. तर खूप छान. आणि पैशाच्या पोटात खूप जोराचा पाऊस आता येतोय मित्रांनो. आणि कंपन्यांच्या गाड्या चाललेल्या आहेत पाहू शकता. हे झालं आणि ह्या शाळेच्या गाड्या. खूप शिवच्या पोटात इतके कावळे ओरडत आहेत. शिवला आता भूक लागलेली आहे आणि इतक्या वेळ तो गेम खेळत बसला होता. त्याला म्हणतोय तू जेवून घे ऐकलं नाही. खूप जोराचा पाऊस आलाय मित्रांनो आता. आणि ट्रॅफिक झालेली आहे रोडला. खूपच गाड्या आल्या खूपच. आता आपण मस्त चिकन आणलेलं आहे आणि आळणी रस्सा पीत आहे. खूप छान झालेला आहे मित्रांनो रस्सा. नंबर 1 झालेला आहे मित्रांनो. आणि आपण पाणी वगैरे सगळं देऊन आलेलो आहे लोगावला. आणि येताना आपण चिकन आणलं होतं. तर आता आज आखाड संपत आलेला आहे. त्याच्यामुळे आपण आता काल पण चिकन केलं होतं, आज पण चिकन केलेलं आहे. तर मस्तपैकी आता श्रावण चालू व्हायच्या आधी आपण मस्त चिकन खाऊयात, मस्त पोट भरून एकदाच. आणि पोटात नाही राहिलं तरी आपल्याला खायचंच आहे. कारण नंतर 1 महिना आपण पूर्ण सोडत असतो चिकन वगैरे सगळंच. आणि आता दाढी पण आहे ना, कशी करू सांगा? पूर्ण ट्रिम करू का पूर्ण वस्त्र मारू? तुम्ही सांगा कमेंट करून नक्की. तर मला ती म्हणते पूर्ण वस्त्र मारा गळ्यापर्यंत. ठीक आहे, तर बघूयात एकदा क्लीन करून पाहूयात कशी वाटते दाढी. बघूयात एकदा 1 महिना नाही वाढली प्रयत्न करून बघूयात. नाही 1 महिना वाढीच नाही पाहिजे. 1 महिना नाही वाढू शकत. 1 महिना श्रावण महिना तेवढं करायचं हा चालते. तर बघूयात काय होते ते. इच्छा झाली तर पूर्ण करतो, बाकी करू का? नाहीतर बघू काय करायचं, ट्रिम करायची का ते. अरे बापरे, हे काय शिंग नंगडी. तर आता छानपैकी सूप वगैरे सगळे खात बसलेलो आहे. आणि मस्त सूप झालेला आहे. छान. शिव तू पण घे. थोडं घालू द्या. तर मित्रांनो, एक लय मोठा प्रॉब्लेम आहे चिकन खात असताना. माझ्या दातामध्ये ना काय नाही तेवढं गरम कायम चिकनचे तुकडे अडकून बसलेले असतात, फसतात त्याच्यामध्ये. कारण माझ्या दाताची या साईडच्या दाताला फट थोडीशी जास्त आहे आपल्या दाढीच्या बाजूच्या दाताची. त्यामुळे प्रत्येक वेळेस मला ही टूथपिक यूज करायला लागते चिकन खाल्ल्यावर. तर मित्रांनो, मला नक्की कमेंट करून सांगा की कोणाकोणाच्या दातात फसतं असं चिकन खाल्ल्याच्या नंतर. मला नक्की आणि जास्तीत जास्त कमेंट करून सांगा की कोणाकोणाच्या दातामध्ये चिकन खाल्ल्याच्या नंतर अडकतं. हे बघा. आणि हे बघा, मेहंदी वगैरे काढली यांनी पायावर. कसली मेहंदी काढली बघा. आंगडू मंगडून काय काढले काय कळाना झाले. आंगडू मंगडून काय आहे, वेगवेगळेच काढले काहीतरी. इकडं वेगळं तिकडं वेगळं. आणि लईच टाइमपास करता करता मेहंदी काढली कशी आणि सारवलं काहीच कळाना मित्रांनो. घ्या. कसं मी फुकले ना. अरे आई कसं लागतंय शिव? आई मी शिव कसं लागते मला सांग. शिव ए फर्स्ट कमॉन, कसं लागतंय चांगलं. व्हेरी नाइस. ठीक है, काफी सारी चीजें हैं. फिलहाल देखते हैं चीट कोड में क्या क्या है. डॉग, हॉर्स, डायनोसोरस, एंक्लोसोरस, डायमेट्रोडॉन, स्ट्राइगोसोरस. भाई ये कौन सी मेडिसिन का नाम है? मजाक करोगे. ये किसी डायनासोर का नाम है. आईफोन, ये आईफोन दे रखा है बच्चे ने. अच्छी, कितना घंटा बनाया है इसको. और देखो और चीट कोड में क्या है. वाह, शिव काय बघतोय? गीला एनिमल. बच्चों के काय लिए ते? एनिमल दे रखे हो क्या? अब देखते क्या आता है इसमें. मग तू बघतोय ना, तुला माहिती पाहिजे ना. तो भाई ये कौन सी गाड़ी है? सही है भाई, चीट कोड में काफी सारी चीजें. इंडियन बाइक है का? पोर्शे में लिखा है पोर्शे. हाँ? BMW को BMW, लैम्बोर्गिनी को लैम्बोर्गिनी लिखा हुआ है. बढ़िया है. फिलहाल देखते हैं इसका नुसतंच बघतोय का? भाई इतने सारे ऑप्शन सब में ऐड लगा रखे भाई. मतलब मैं क्या लय डेंजर काम आहे शिवचं. मग शिव बघा काय खेळत बसलेला आहे.
आणि आता रात्रीचे किती वाजलेत? 11:15 वाजलेत आणि शिव बसलाय मस्तपैकी ब्रिज बनवून खेळत बसलाय आणि लय उड्या मारते जोरा जोरात. हां परत दाखव बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डेंजर है काम. चलो हाँ 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 आहा आहा आहा. आणि शिव फायनली आता उडी मारणार आहे आणि ही मारली उडी. लय भारी. काय करतोय बघू दे मला. लयच मज्जा करते बाबा. शिवची लय मजा आहे. अरे पडलं की. हां लय ठिकाणं असते रे शिवचं बाबा. आता पडलं रे. पडला 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 पडला. तिच्या पाठीचा दौरा मुंबईमध्ये गोळा आहे. ती बायको संसार कधीच खात नाही. बघ बाहेर बघा. काय आहे ते? काय काय? लय मजा करते रे बाबा शिव. पडणार ती. पडणार आहे तुझी बिल्डिंग. प्री खतरनाक बिल्डिंग बांधलेली शिवनी. आता काय खरं नाही बाबा. आता काय खरं. अरे तिथे पडलंच नाही. अरे पडलं रे. पडलं पडलं पडलं. अरे बाप. पडला. मासा आहे का? मासा पाण्यात पडलाय का? पोहत पोहत ये बाहेर. हां
काय केलं काय कळलं